नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीला काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी आपण सविस्तरपणे पाहूयात। शिवाजीराव आढळराव पाटील हे 26 मार्चला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। तर दुसरीकडे यंदाच्या निवडणुकीमध्ये रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होईल असा विश्वास आढळराव पाटील यांनी व्यक्त केला आहे। राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ नेते राज्याचे मंत्री दिलीपराव वळसे पाटील ज्यांचा पक्षप्रवेश लवकरच होणार आहे ते माजी खासदार शिवाजीराव आढळराव आणि काही पदाधिकाऱ्यांची आमची त्या ठिकाणी बैठक झाली आणि 26 तारखेला संध्याकाळी फार मोठा पक्षप्रवेशाचा सोहळा शिवाजीराव आढळराव पाटील आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये करण्याचा आम्ही त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे। जे कॅल्क्युलेशन आहे, मी आजपर्यंत ज्या निवडणुका जिंकलो आहे, काही नसताना एक पहिली निवडणूक 30,000 मतांना जिंकलो, दुसरी 1,80,000, तिसरी 3,03,000, चौथी निवडणूक सगळ्या निवडणुकांचे रेकॉर्ड तोडतील अशी मला अपेक्षा आहे। तर शिरूर मतदारसंघामधली ही लढत आता लक्षवेधी ठरलेली आहे। या ठिकाणी शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे निवडणूक लढवणार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थातच अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे। शिरूर मतदारसंघातली ही लक्षवेधी लढत आपण पाहतोय।